बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। पुण्यात एका तरुणीच्या दुचाकीला एका आलिशान गाडीनं धक्का दिला। यामुळे तरुणीनं कार चालकाला गाडी नीट चालवण्यास सांगितलं आणि याचाच राग आल्यानं BMW कार चालकानं या तरुणीला भर रस्त्यात शिवीगाळ करत लाकडी दांडक्यानं मारहाण केली। तरुणीच्या पाठीवर खांद्यावर कार चालकानं दांडक्यानं मारहाण केली आहे। यामध्ये तरुणीच्या हाताला गंभीर जखम झाली आहे। ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता फातिमा नगर चौकामध्ये घडली आहे। याबाबत 23 वर्षीय तरुणीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि त्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यामध्ये कार चालक आणि कारमधील एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत। फक्त गाडीला धक्का लागला म्हणून जा विचारून त्यांनी या पद्धतीने जी क्रूर मारहाण केली, तिचा हात तोडलेला आहे, यासाठी गंभीर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। तिच्यावर जीवे हल्ला झाला त्यावेळी तिच्या मदतीला भर रस्त्यातही कोणीही नव्हतं, कारण का हा प्रकार एकदम सडनली अचानक झाला। परंतु अशा लोकांवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे, तरच पुणे शहरामध्ये महिलांना सुरक्षित असल्याची भावना होऊ शकते। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही विनंती करतोय परिमंडळ 5च्या DCP साहेबांना की आपण त्याच्या गुन्ह्यामध्ये वाढ करून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला फोडल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र तितकंच नक्की। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, कार चालकानं कशा पद्धतीनं गुंडगिरी केलेली आहे हे आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय, काय सांगशील या सगळ्या प्रकाराबद्दल? नक्कीच हा धक्कादायक प्रकार आहे। राष्ट्रीय खेळाडू आहे, ती सिग्नलला उभी असताना BMW चालकाने तिला गंभीररित्या मारहाण केलेली आहे। तिचा हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि वानवडी पोलिसांनी यामध्ये जे कलम आहेत ती लावली आणि यामध्ये वानवडी पोलिसांचा हलगर्जीपणा जो आहे तो आपल्याला पाहावा लागतोय। सुमित टिळेकर या तरुणाचं नाव आहे, त्यांनी ही मारहाण केलेली आणि एवढं होऊनही त्यांना तत्काळ अटकपूर्व जामीन जो आहे तो मंजूर झालेला आहे। जी कलम लावणं गरजेचं होतं ते वानवडी पोलिसांनी लावलेलं नाहीये। राष्ट्रीय खेळाडूवरती अशा पद्धतीने मारहाण होणं आणि तीही पुण्यात भर चौकामध्ये अत्यंत हा धक्कादायक प्रकार आहे। त्यामुळं यामध्ये पोलिसांवरती संशय जो आहे तोही व्यक्त केला जातोय आणि जबर मारहाण झाल्यानंतर या तरुणीच्या हाताला गंभीर दुखापत जी आहे तीही झालेली आहे आणि सुमित टिळेकरला अटक म्हणजे त्याचा जामीन जो आहे तो पोलीस जामीन करून लगेच त्याला सोडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठी कलम जी आहे ती लावणं अपेक्षित होतं। यामध्ये पोलिसांचा अरे सागर मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। या सगळ्यामध्ये ज्यांना मारहाण झाली त्या वैष्णवी आपल्या सोबत आहेत। वैष्णवी, काय नेमका प्रकार झाला होता? सर, तिथे मी आणि माझी वहिनी होती ऍक्टिवावर आणि चालत असताना सिग्नल जसा लागला तसे हे BMW मधून आले आणि म्हणजे त्यांची गाडी घासली आम्हाला आणि वहिनीच्या पायाला लागलं आणि एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांनी शिव्यागाळ्या वगैरे केल्या आणि खूप अश्लील शिव्या दिल्या। वहिनींनी त्यांना म्हटलं, पण तुम्हाला कळतंय का, तुम्ही मुलींशी बोलताय, तुम्हाला जाणीव आहे का? तर त्याला नजरअंदाज करून ते तसेच पुढे गेले आणि आम्ही पण तिथे विषय सोडलाच होता, म्हणजे आम्ही काही जास्त तोंडी नाही लागलो त्यांच्या। पण कोइन्सिडन्स असा झाला की आम्ही सिग्नलवर नेमके ते आणि आम्ही बाजूबाजूला परत आलो आणि त्यांनी परत शिव्यागाळ्या करायला चालू झाले आणि एवढं सगळं होऊन मग मला पण थोडासा राग आला आणि त्यांच्या गाडीसमोर मी माझी ऍक्टिवा लावली आणि त्यांना म्हटलं, बाहेर निघून बोला, काय बोलायचंय ते, पब्लिक मध्ये काय शिव्या द्यायच्या आहेत ना मुलींना ते द्या करून, आतमध्ये बसून तर कोणी पण देईल म्हणून। आणि ते जसे बाहेर आले तसे ते लाकूड बाहेर म्हणजे लाकूडच घेऊन आले आणि काही बोलायच्या आधी त्यांनी डायरेक्ट ठोका टाकला। ठोका म्हणजे माझ्या डोक्यावर बसला असता म्हणून मी हात वर केला आणि जसा हात वर केला तो हातावर बसला, माझ्या खांद्यांवर मारलं, माझ्या बॅक रिप्सवर वगैरे वार झालेले आहेत आणि एवढं सगळं झालं आणि ते लगेच गाडीत बसले आणि निघायला लागले आणि त्यांना थांबवलं। या सगळ्याबद्दल तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली? पोलिसांनी तातडीनं यावर तक्रार दाखल करून घेत कारवाई केली आहे? ऍक्च्युली आम्हाला पहिल्या दिवशी 6 ते 7 तास पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग म्हणाले की दुसऱ्या दिवशी FIR चे रिपोर्ट भेटतील तुम्हाला, तुम्ही जावा आणि उद्या या परत। मग दुसऱ्या दिवशी परत FIR जेव्हा आम्ही बघितली तेव्हा त्याच्यात फक्त 325 आणि बाकीचे छोटे मोठे कलम लावलेले
आणि तेव्हा परत आम्हाला एवढी आयडिया नव्हती कलमांची, म्हणून आम्ही ॲडव्होकेट सरांना बोलवलं आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा 325 हा खूप मायनर कलम आहे, थोडं काहीतरी जास्त हे करा. म्हणून आम्ही अपील केलं सिनियर ऑफिसरांना. तर त्यांनी 326 लावायला सांगितलं, पण त्याच दिवशी त्यांनी नाही लावला, त्याच्या दुसऱ्या दिवशी लावला. आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला वैष्णवीजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये तक्रार दाखल करून घ्यायला, कलम लावायला पोलिसांनी हलगर्जीपणा केला असं म्हणणं आहे तुमचं? हो, कुठेतरी मी असं म्हणेल की बाबा हलगर्जीपणा झालाय. तुम्ही लगेचच्या लगेच तुम्ही त्याच्यावर जर कारवाई झाली असती तर मला आज 5-6 दिवस झालेत सर, मी फक्त हिंडते. मला डॉक्टरांनी 1 महिन्याचा आराम सांगितलाय, पण आज 4-5 दिवस झालेत त्या गोष्टीला आणि मी कंटिन्युअसली घराच्या बाहेरच आहे. अगदी या सगळ्यामध्ये तो तरुण कोण होता किंवा त्या गाडीमधली माणसं कोण होती, ती गाडी कुणाची होती, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? हो, माहिती आहे सर. सुमित टिळेकर म्हणून नाव आहे त्यांचं. त्यांची बायको त्यांच्या गाडीत होती, त्यांचा मुलगा होता लहान गाडीत आणि BMW गाडी होती त्यांची. या सगळ्यामध्ये पोलिसांवर दबाव आणला जातोय असं वाटतंय वैष्णवी? सर मी हे नाही सांगू शकत आहे, मला एवढी आयडिया नाही आहे, पण मला एवढंच म्हणायचं की काहीतरी कारवाई करा तुम्ही आणि ह्या गोष्टीला मला एक न्याय मिळवून द्या फक्त, कारण की या गोष्टीने ना माझं करिअर पूर्णच बर्बाद झाल्यासारखं झालंय. अगदी वैष्णवी, तुम्ही एक राष्ट्रीय खेळाडू आहे अशी सुद्धा माहिती कळते, त्याबद्दल काय सांगू शकाल का? हो सर, मी कुस्ती आणि जुडो खेळायची, त्याच्या आधी किक बॉक्सिंग वगैरे खेळलेली आहे आणि स्टेट नॅशनल वगैरे झालेलं आहे माझं. आणि इथून पुढे पण माझं चाललं होतं, मी आर्मी मध्ये ट्राय करत होती, UPSC ची एक्झाम द्यायची होती मला, मी देत होती. इनफॅक्ट मी 2-3 वेळा एक्झाम पण दिली आहे, 2 वर्ष झालेत मी त्या गोष्टीसाठी प्रिपेअर करते. आणि आज ही अशी घटना झाली आहे ना की मी एंटरच नाही होऊ शकत त्याच्यात, कारण की मेडिकल चेकअप होतं आमचं. बरोबर. आणि मेडिकल चेकअप मध्ये हे जर कळून आलंच म्हणजे आता हे आपल्यालाच माहिती आहे की आपल्याला फायनल नाहीच होणार आहे ते. म्हणून वैष्णवीजी, या सगळ्यामध्ये तुमचं काही, ज्या रुपाली पाटील आहेत ज्या मनसेच्या नेत्या, त्यांनी या सगळ्यामध्ये कारवाई करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालंय का या सगळ्याबद्दल? हो हो हो, रुपाली ताई आणि वसंत मोरे ह्यांनीच मला खूप जास्त सपोर्ट केलाय. खूप म्हणजे मी पूर्णच हारून गेलेली. बाकीच्यांनी मला सांगितलं की बाबा मोठी लोक आहेत, नका त्यांच्या नादी लागू, काही पण करू शकतात, पैसा आहे त्यांच्याकडे. पण ज्यावेळेस मी ह्यांच्याशी बोलली, तात्यांशी बोलली, ताईंशी बोलली, त्यावेळेस मला जरा आधार भेटला आणि म्हणजे त्यांच्याशी बोलून थोडा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण आला. आणि त्यांनी ह्यांनी मदत केली आहे ना मला, ते कोणीच नाही केली. अगदी वैष्णवी, या सगळ्यामध्ये कुठेतरी आता पोलिसांच्याच कामकाजावर आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. एखाद्या मुलीला भर रस्त्यामध्ये शिवीगाळ होते, मारहाण होते आणि 1 महिना रेस्ट घेण्या इतपत मारहाण होते आणि त्याच मुलीला खेटे मारायला लागतात पोलीस स्टेशनचे, त्याच मुलीला 4-5 तास बसवून ठेवलं जातं, थातूरमातूर कलमं लावली जात आहेत. काय वाटतंय तुम्हाला, हे कितपत योग्य आहे? तर आता जर सांगितलं मी तर ऍक्च्युली माझं एक सेकंड ऑप्शन म्हणून मला MPSC द्यायची आहे, मला एक अधिकारीच व्हायचं होतं आधीपासूनच. मग ते मला इंडियासाठी सेंट्रल असू दे किंवा स्टेट असू दे, आपल्या देशासाठी जर आपल्याला काम करायला भेटत असेल तर ह्याच्यापेक्षा प्राऊड मुमेंट मला किंवा माझ्या फॅमिलीला ह्याच्यापेक्षा नसेल. पण ह्यावेळेस सध्या माझ्या मनात आणि माझ्या डोक्यात आता असं होतंय की बाबा हे करू की नको करू, की बाबा मी जर त्या पदावर गेली तर मी ह्यांना मदत करू शकते की नाही, जर हे असंच चालू राहिलं तर मला करता येईल की नाही, मी हा विचार करते. अगदी. पण वैष्णवी, या सगळ्यामध्ये तुम्हाला न्याय देण्यासाठी साम TV सुद्धा तुमच्या पाठीशी राहील आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आत्मविश्वास कुठेही गमावू नका. तुमचे जे MPSC UPSCचे प्रयत्न आहे, तुमच्या खेळावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, कुठेही आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. साम TV हा आवाज तुमचा प्रशासनापर्यंत पोहोचवेल आणि दोषींना कडक कारवाई करण्यासाठी साम TV तुम्हाला साथ देईल, हा विश्वास जो आहे तो साम TVच्या वतीनं तुम्हाला दिला जातोय. आपण बघितलं, वैष्णवी आपल्यासोबत होते आणि या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं गुंडगिरी केलेली आहे, दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणीला, वैष्णवीला
कशा पद्धतीनं मारहाण केली आहे, दांडक्यानं मारहाण केली, आणि या सगळ्यामध्ये पोलिसांचं जे काम आहे ते संशयाच्या भोवऱ्यात आहे. कारण ज्या मुलीला मारहाण केली त्याच मुलीला 5 तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवण्यात आलं, थातुरमातुर कलम लावण्यात आली, अटकपूर्व जामीन देण्यात आला. या सगळ्यामध्ये पोलिसांची कार्यपद्धती काय आहे? या पीडितांना न्याय देण्याऐवजी आरोपींना पोलीस पाठीशी घालतायत का, असा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. मी आणि माझी वहिनी गाडीवर चालत असताना, ॲक्टिवावर जात असताना मागून एक BMW हिने धक्का दिला. माझ्या वहिनीच्या पायावर थोडीशी गाडी घासली आणि हे सगळं होऊन सुद्धा समोरचा जो माणूस होता BMW मध्ये, त्यांनीच आम्हाला शिव्यागाळ केली. शिव्यागाळ करून सुद्धा आम्ही पण थोडंफार बाचाबाची झाली आमच्या दोघांच्या. थोडं पुढे गेलो, विषय संपला होता तिथे. थोडं पुढे गेलो आणि सिग्नलला परत कोइन्सिडन्स असा झाला की मी आणि तो जो ड्रायव्हर आहे BMW मध्ये जो बसलेला सुमित तिळेकर, आम्ही दोघं नेमके एकमेकांच्या बाजूला आलो. विषय संपला होता, काही बोलायची गरज नव्हती, तरी तिथे शिव्या गाळ्या झाल्या त्यांचा. आणि हे सगळं ते आतमध्ये बसून बोलत होते म्हणून मला राग आला आणि मी माझी गाडी ॲक्टिवा त्यांच्या गाडीच्या समोर लावली आणि त्यांना म्हटलं की तुम्ही बाहेर येऊन बोला, जे बोलायचं ते पब्लिकमध्ये बोला, आतमध्ये बसून कोणीही बोला. पण ते जेव्हा बाहेर आले तेव्हा बाहेर डायरेक्ट ते रॉडच घेऊन आले. एक लाकडीचा मोठा बांबू होता, तो घेऊन आले आणि डायरेक्ट मारायला लागले. काही बोलणं नाही झालं आमच्यात, मी काही बोलली नाही, ते काय बोलले नाही आणि मी शांत होती. असं पण नव्हतं की मी हात उचलला होता किंवा काही केलं होतं. ते बाहेर येतानाच डायरेक्ट तो बांबू घेऊन मला मारायला लागले आणि तो फटका माझ्या डोक्यावर बसला असता, पण मी तो वाचवण्यासाठी हातमध्ये टाकला आणि हाताला इंजुरी झाली. आणि याविषयीच अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड थेट पुण्यावरून जोडले गेलेत. सागर, पैशाच्या जोरावर कशा पद्धतीनं पुण्यात ही गुंडगिरी सुरू आहे? एका तरुणीला भर रस्त्यामध्ये दांडक्यानं मारण्यात आले आणि पोलीस मात्र या सगळ्यामध्ये संशयास्पद काम करताना दिसतात. नक्कीच संदीप, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. वानवडी परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे. वैष्णवी ठुबे ही रेसलिंगची राष्ट्रीय खेळाडू आहे आणि तिला अशा पद्धतीने सुमित टिळेकर या युवकाने मारहाण केलेली आहे. लाकडी दांडके जे आहेत त्या लाकडी दांडक्यांनी मारहाण झालेली आणि वानवडी पोलिसांनी जे कलम लावणं अपेक्षित होतं ती कलम लावली गेली नाही आणि या आरोपीचा जामीन जो आहे तो झालेला आहे. आणि जी वैष्णवी आहे तिला पोलिसांनी 5 तास बसून ठेवलं आणि मारहाणीचा गुन्हा फक्त दाखल केला. यामध्ये या आरोपीची सुटका झालेली आहे. अत्यंत हा धक्कादायक प्रकार आहे. पोलीस चोर सोडून संन्यासाला फाशी देतात. ज्याच्यावरती अन्याय झाला त्यांनाच जास्त वेळ बसून ठेवलेला आहे. आता जे आरोपी आहेत त्याला जामीन मिळालेला आहे. त्याच्यावरती वाढीव कलम जे आहेत ते लावण्यात यावीत अशी मागणी या खेळाडूंनी केलेली आहे. त्याचबरोबर तिचा हात फ्रॅक्चर जो आहे तो झालेला आहे. अत्यंत हा धक्कादायक प्रकार असून पोलिसांवरती सगळी ही संशयाची सुई जी आहे ती फिरते. कारण की हा एका उच्च पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक असल्याची माहिती जी आहे ती समोर येते. त्यामुळं एका नॅशनल खेळाडूला अशा पद्धतीने पुण्यात जर मारहाण होत असेल तर पुणे पोलीस काय करतात असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित केला जातो. या सगळ्यामध्ये राष्ट्रीय खेळाडूला मारहाण होते, एका तरुणीला भर रस्त्यामध्ये मारहाण होते. पैशाच्या जीवावर हे सगळे दादागिरी करतायत, गुंडगिरी सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस सुद्धा त्यांना अभय देत आहेत. त्या त्रास झालेल्या पीडितेला बसून ठेवलं जाते 5 तास आणि थातुरमातुर कलम लावून मात्र आरोपीला सोडलं जातंय. हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. धन्यवाद सागर, तुम्ही दिलेली आहे